महानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमितिद्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतामाद्यौ स्तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे। दक्षरमनाख्येय मानन्दमजमव्ययम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरित्याख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरं सार्धं केन च कस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतामाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडीद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्रिष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितम्बकराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयोरकं श्रीनिवासं शिवं शान्तमीड्यं वरं लोकपालं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घ्यैः त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्तवं पाण्डुरङ्गस्य वै पुण्यदं ये पठन्ते खचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति। आईशी हे निरुपाधिके जगाचे जिये जनके ते वंदिली मिया मुळिके देवो देवी सच्चिदानंद घन भगवान परमात्म्याच्या असीम अनुकंपेमुळे आजपासून
आपण माऊलींचा या वेदांत विश्वातील एक प्रकरण ग्रंथ जो अमृतानुभव आहे, की ज्यामध्ये आपण ज्या अनुभवासाठी लालायित झालेलो आहे आणि तो अनुभव म्हणजे आपल्या नित्यसत्तेचा, चिद्रूपत्वाचा, आनंदाचा आणि अद्वैतेचा आपल्या जीवनामध्ये लाभ व्हावा यासाठी प्रत्येक प्राणिमात्राच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे आणि त्या तळमळीला किंवा त्या लालसेला परिपूर्ण तृप्तीपर्यंत नेणारा अशा प्रकारचा हा अलौकिक ग्रंथ अमृतानुभव, ज्याचे माऊलींनी अनुभूती घेतली आणि ती अनुभूती शब्दामध्ये अशा प्रकारे साकार केली की उपनिषदांना जे सांगायचं होतं त्या उपनिषदांच्या सर्व विषयांनी या ठिकाणी बुडी दिली. म्हणजे उपनिषदांचा अर्थ याच्यामध्ये स्पष्ट होईल अशा प्रकारची ती जी अनुभूती माऊलींची आहे ती दिव्य आहे, अलौकिक आहे, अतींद्रिय आहे. परंतु तीच अनुभूती ज्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी असं वाटतं त्याच्यासाठी दयाघन अंतःकरणाने माऊलींनी विपुल अशा प्रकारच्या ज्ञानधनाचा वर्षाव ज्याच्यामध्ये केलेला आहे अशा प्रकारचा हा एक प्रकरण ग्रंथ आहे. आणि त्या प्रकरण ग्रंथाला आजपासून आपला प्रारंभ होतो. तुम्ही म्हणाल की आत्तापर्यंत जे झालं ते अमृतानुभवाचं तात्पर्य होऊन गेलं. अमृतानुभवाचं काय उद्दिष्ट आहे, अमृतानुभवाची काय दिशा आहे, हे टीकाकारांनी आत्तापर्यंत सांगितलं. पहिल्यांदा त्यांनी स्वतंत्र रीतीनं उपोद्घात रूपाने सांगितलं आणि नंतर श्लोक पंचकावर विस्तारपूर्वक विवेचन करून या ग्रंथाचं सर्व तात्पर्य आपल्याला सांगितलं. आता एवढं झाल्यानंतरही त्यांनी सांगितलं की मग ग्रंथाचं इतकं गांभीर्य किंवा ग्रंथाचं जर यथार्थ आकलन झालं तर आता याच्यापुढं सांगण्याचा विषय संपला. त्या जवळजवळ ग्रंथाची परिसमाप्तीच झाली मंगलाचरणामध्ये असं होईल. पण ती केली पण असते आम्ही, झालेलीच आहे. पण या माऊलींनी ज्या अर्थी त्याच्यानंतर हे 800 ओव्या किंवा 804 ओव्या लिहिल्या, याचाच अर्थ माऊलींना हा अत्यंत दयाघनतेनं हे जे ज्ञान आहे ते सर्वांच्या हृदयामध्ये संक्रमित करायचं आहे आणि त्यासाठी हे वारंवार पुन्हा पुन्हा सांगितलं. मग माऊलीनं जर ती गोष्ट वारंवार सांगितली तर आपणही त्याचं विवरण पुन्हा वारंवार केलं पाहिजे. या उद्देशाने ग्रंथकर्ते आता हा ग्रंथ सांगायला आरंभ करतात. त्याच्यातली पहिली ओवी आहे की आईशी हे निरुपाधिके जगाची जिये जनके ते वंदिली मिया मुळिके देवदेवी. आपण म्हटलं की पहिल्या 5 संस्कृत श्लोकात मंगलाचरण केलेलं आहे आणि इथं विषयाला प्रारंभ केलेला आहे, म्हणजे प्रकरणाला प्रारंभ केलेला आहे. परंतु या ग्रंथामध्ये त्यांची वेगवेगळी प्रकरणं केलेली दिसत नाहीत, सलगच ओव्या. फक्त त्यांनी काय केले, जिथं विषय संपला तिथं ओव्यांचा क्रमांक संपला आणि नवीन विषय सुरू झाला आता हा, तर त्याचा पुन्हा ओव्यांना वेगळा क्रमांक दिलेला आहे. जसं उपोद्घाताच्या 180 ओव्या झाल्यानंतर श्लोक पंचकाला पुन्हा वेगळा नंबर दिला, म्हणजे त्याचे वेगळ्या ओव्यांचा क्रमांक दिला आणि ते श्लोक पंचक संपलं तेव्हा तो क्रमांक संपला आणि आता ह्या ज्ञानोबरायांच्या ओवीपासून पुन्हा एक नंबर दिला टीकाकारांनी. याचा अर्थ या ठिकाणी आता नवीन विषय सुरू झाला. तर आपण म्हटलं की त्याच्यामध्ये मंगलाचरण केलं आणि आता मग मराठी सुरू करताना देखील मंगलाचरणच आहे. याच्यामध्ये असं नाही का मंगलाचरण झालं आणि साक्षात विषयाला आरंभ झाला, असं नाही. तर या ठिकाणी सुद्धा मंगलाचरण केलेलं आहे. आता कोणी म्हणेल की मंगलाचरण झाल्यानंतर विषयालाच प्रारंभ केलेला आहे, तर विषयालाही प्रारंभ केलेला आहे. विषयाला आयशी निरुपाधिके जगाची जी जनके ते वंदिले या मुळिके देवदेवी. देवदेवीला वंदन केले आणि ह्या 64 ओव्या जे आहेत ते देव आणि देवी यांचंच निरूपण करणारे आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी त्याचं विषयाचं निरूपण करायला पण प्रारंभ झाला. पण विषयाच्या निरूपणामध्येच मंगलाचरण पण साधलं किंवा मंगलाचरणामध्ये विषयाचं निरूपण पण झालं. त्याच्यामध्ये आपण मूळ ओवी जी आहेत त्या मूळ ओवीचं ह्या टीकेच्या आधाराने चिंतन करू आणि नंतर आपल्याला काही वाटलं की मूळ पदं तर अशी दिसतात, ती पदं जर ते चिंतन आपल्याला सगळं त्या मूळ ओवीमध्ये सापडलं किंवा मूळ ओवीच्या सूत्राचंच हे भाष्य आहे
किंवा विवरण आहे, टीका आहे असं वाटलं तर ठीकच गोष्ट आहे, नसलं तर त्याचं पुन्हा थोडंसं विवरण करू. तर आता यामध्ये माऊलींनीसुद्धा देवोदेवीला नमन केलेले आहे. म्हणजे ज्याला परंपरेनं जो शिष्टाचार आहे तो शिष्ट परंपरा या ठिकाणी माऊलींनी देखील पाळलेली आहे. कारण तिया वंदिले मिया मुळिके देवोदेवी, सर्वांचं मूळ असणारे जे देव आणि देवी यांना मी वंदन केलं असं त्याचा अर्थ झाला. तर कोण आयशी ए निरुपाधिके, अशी ये म्हणजे ही दोन्ही म्हणजे देव आणि देवी, आणि ह्या दोन्ही देवींना काय सांगितलं, निरुपाधिके, ही दोन्ही निरुपाधिक आहेत. आणि पुन्हा जगाची जी आहे जनके, आणि पुन्हा ही जगाची जनक आहेत म्हणजे जगदुत्पत्तीचे कारण आहेत देव आणि देवी किंवा प्रकृती आणि पुरुष. ही जी आपली परंपरा आहे, दार्शनिक परंपरेमध्ये देखील वेदांतामध्ये जेव्हा जगदुत्पत्तीचा संबंध सांगायचा तेव्हा माया आणि ब्रह्म, बरोबर ना, यांचा आध्यासिक तादात्म्य संबंधातून हे विश्व उत्पन्न झालं असं सांगितलं जातं. जरी इतर दार्शनिक असले, कोणी त्यामध्ये भक्तिसिद्धांतात ईश्वर हा जगाचा अभिन्न निमित्तोपादान कारण आहे, वेदांतामध्ये ब्रह्म हे जगाचं विवर्तोपादान कारण आहे, ईश्वर हा निमित्त कारण आहे असं मानलं जातं. आणि या ठिकाणी मग हे जगदरूपी कार्य आहे, त्याचे कारणाचा दोन पद्धतीनं विचार आहे. प्रकृती त्याला कारण आहे, पण प्रकृती हे परिणामी उपादान कारण आहे, आणि ब्रह्म हे कारण आहे पण ते विवर्तोपादान कारण आहे, आणि ईश्वर कारण आहे पण तो अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. ईश्वराचं अभिन्न निमित्तोपादान कारणत्व आणि देवोदेवीचं या ठिकाणी असणारं जगाची जी जनके, ह्या जगाचं जनकत्व ह्या ईश्वराकडे येतं. म्हणजे ईश्वर नावाचं जे तत्त्व वेद प्रतिपादित ते माया आणि ब्रह्म यांचा आध्यासिक संबंध झाल्यावर त्याची सिद्धी होते, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी ही जगाची मुळे दोन्ही आहेत, म्हणजे माया पण आणि ब्रह्म पण दोन्ही कारणं आहेत. पण दोन कारणं आहेत, जगाची जी आयशी आहे निरुपाधिके. परंतु पुन्हा काय म्हणतात, आपण असं मानतो की मूळ ब्रह्म जे आहे ते असंग निर्विकार आहे, परंतु त्या ब्रह्माला माया उपाधी लागते, आणि माया उपाधी लागली की त्याला ईश्वर भाव येतो, आणि तो ईश्वरही एको देवा सर्वभूतेषु गुढा, तो एकच आहे. परंतु त्या ईश्वराच्या ठिकाणी माया उपाधीमुळं ईश्वर भाव आल्यावर त्याला संकल्प होतो की एको अहम बहुश्याम प्रजाय, मी एकटाच आहे, मी अनेकत्वाने व्हावं, असं त्याला संकल्प उत्पन्न होतो. आणि मग त्याच्या संकल्पातूनच हे आत्मना आकाशात संभूतः, किंवा त्याच्या संकल्पातूनच ही सगळी सृष्टी उत्पन्न होते. एकी एकटाची आसोनी एकला, विश्वी विक्ष्वाकार होनिया ठेला, जया परिओ तैसाची गमला, नंदनंदन हा आचोजा आंबुलावो, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्या परमात्म्यापासून हे संपूर्ण जगत उत्पन्न झालं असं साधारणपणे आत्तापर्यंत आपण जे काही वेदांताचं चिंतन करत असताना, किंवा ज्यांचे पूर्वपक्षी आहेत, सांख्याने स्वतंत्र प्रकृतीचा परिणामवाद मानला, किंवा वैशेषिक नैयायिकांनी त्या ठिकाणी आरंभवाद मानला, वेदांतांनी विवर्तकवाद मानला. असं त्या विवर्तवादामध्येच दृष्टी आणि सृष्टीदृष्टी या दोन कक्षेनी ह्या जगताचं स्पष्टीकरण केलं, असं आपल्याला साधारणपणे आत्तापर्यंत आपल्या ठिकाणी शास्त्राचे संस्कार आहेत. त्यामुळं माऊलीने जे वंदन केलं, ह्या वंदनाविषयी काही गोष्टी समोर येतात. त्या अशा की माऊलीने जे वंदन केलं ते वंदन केवळ उपाधीला, मायेला केलं नाही, केवळ त्याचं असणारं उपहित चैतन्य जे आहे कुटस्थ संघ, त्याला नमस्कार घडत नाही, त्यालाही नमस्कार केला नाही. तर या ठिकाणी देवोदेवी म्हणजे बरोबर ना, देव आणि देवी या दोघांना मिळून वंदन केलं. पण वंदन करताना आपल्याला एक संस्कार आहे, माया ही ब्रह्माची उपाधी आहे, आणि या ठिकाणी मात्र म्हणतात की आयशी आहे निरुपाधिके. आपण काय म्हणतो, ब्रह्म निरुपाधिक आहे. अगोदरच्या ब्रह्म जे आहे विशुद्ध स्वरूपात ते निरुपाधिक आहे, आणि ज्या वेळेला मायेचा आध्यासिक तादात्म्य संबंध येतो त्यावेळेला त्याला शबलत्व प्राप्त होतं, किंवा ते ब्रह्म ईश्वर भावाला प्राप्त होतं, किंवा माया विशिष्ट किंवा मायोपाधिक चैतन्य त्याला आपण ईश्वर असं म्हणतो. देवदेवीला जेव्हा वंदन करायचं तेव्हा
त्या ठिकाणी माया आणि ब्रह्म ह्या दोघांनाही वंदन केलं. पण आम्ही मानले काय, माया उपाधी आहे, माया उपाधी आहे आणि उपहित चैतन्य ब्रह्म आहे, ब्रह्मचैतन्य आहे. मायोपहित चैतन्य ते ब्रह्मचैतन्य त्याला म्हणतात. पण या ठिकाणी दोन्ही निरुपाधिक आहेत असं म्हटलं. आयशी ये निरुपाधिक आहे, दोन्ही निरुपाधिक आहेत. म्हणजे कोणालाच कोणाचा उपाधी होत नाही. मायेला ब्रह्माचा उपाधी होत नाही, बरोबर ना, आणि ब्रह्मही मायेचं उपाधी होत नाही. कारण आपण जेव्हा म्हणतो घटाकाश म्हणतो, तेव्हा आकाशामध्ये घट नावाच्या उपाधीची कल्पना केली, बरोबर ना. आणि मग आपल्याला ती उपाधी वेगळी राहिली आणि घटाकाशाचं ज्ञान करून दिलं. उपाधी म्हणजे ती स्वतः वेगळी राहते आणि उपहिताचं ज्ञान करून देते किंवा अन्याचं ज्ञान करून देते. तेव्हा आपल्याला जे उपाधीचे संस्कार आहे, उपाधीचं लक्षण आपल्याला हे माहीत आहे की ती वेगळी राहते आणि अन्याचं ज्ञान करून देते, असंच आहे ना. तर तसं या ठिकाणी मग माया ही उपाधी आपलं घटाकाशामध्ये आकाशाची घट उपाधी मानता येते आणि आपल्याला ती उपाधी त्या आकाशाचं ज्ञान करून देते. त्यासाठी उपाधीची संकल्पना वेदांत शास्त्राने मांडलेली आहे. पण या ठिकाणी दोघांनाही म्हणतात आईशी ये निरुपाधिके, दोन्ही निरुपाधिक आहेत. त्याचं कारण असं आहे की खऱ्या अर्थाने ती निरुपाधिकच आहेत. यांना सोपाधिक म्हणताच येणार नाही, सोपाधिक ब्रह्म असा शब्दप्रयोगच करता येणार नाही माऊलींच्या दृष्टीनं. त्याचं कारण असं आहे की घट हा जो आहे तो व्यावहारिक सत्तेत आहे आणि आकाश पण व्यावहारिक सत्तेत आहे. जर दोन समान सत्तेत जर असतील तर त्या ठिकाणी कर्णशष्कुली अवच्छिन्न चैतन्याला आपण श्रोत्रेंद्रिय म्हणतो. पण त्या दोघांची सत्ता काय आहे, समान आहे. पण इथं जर समान सत्ताच नाही तर समान सत्तेत हा साधक बाधक व्यवहार घडेल. म्हणजे उपाधी आणि उपहित अशा प्रकारचा व्यवहार घडेल, साधक व्यवहार. परंतु की वेगळी राहते आणि ज्ञान करून देते. तशी माया वेगळी राहून त्याचं ज्ञान करून देण्यासाठी माया आणि ब्रह्म यांची सत्ता एक असली पाहिजे. आणि सत्ता तर एक नाही, म्हणजे याचा अर्थ दोन्ही खऱ्या अर्थाने निरुपाधिक आहे. मग दोन्ही सत्ता भिन्न आहे आणि ते एकमेकाच्या ठिकाणी उपाधी आणि उपधेय अशा प्रकारचा जर भावच कल्पित होत नसेल तर याचा अर्थ त्याची कधीच त्या दोघांचा कधी संबंधच होणार नाही. संबंधच दोघांचा नाही तर ते एकाचं ज्ञानाला पोषक होईल असं काही नाही, किंवा एकाच्या कार्योत्पत्तीला अधिष्ठानत्वाने सहाय्यक होईल असं पण नाही, बरोबर आहे की नाही. माया ब्रह्माच्या अधिष्ठानावर, बरोबर ना, मायेचा परिणाम होऊन ब्रह्मा अधिष्ठानावर मायेचा परिणाम, स्वतंत्र परिणाम तर मायेचा मानणं शक्य नाही. कारण माया जड किंवा दृश्यकोटीतील असल्यामुळं तिचा परिणाम झाला असं तर म्हणता येणार नाही, कारण त्यांचा संबंधच झाला नाही, माया त्याला उपाधी झालीच नाही. तसंच ब्रह्म जे आहे ते माये वाचून स्वतंत्र जर ब्रह्म ह्या जगताची उत्पत्ती करते असं जर म्हटलं तर त्याचा असंगत्व, निर्विकारत्व की जे श्रुती प्रतिपादित आहे, जे युक्तीच्याही विरुद्ध आहे. वदतो व्याघात दोषील, एक तर त्याच्यामध्ये काहीतरी द्वैत निर्माण झालं पाहिजे. श्रुती तर ते अद्वैत स्वरूप आहे असं सांगते आणि त्या ब्रह्माचा परिणाम मानला तर त्याचं निर्विकारत्वसुद्धा काय होईल, बाधित होईल. म्हणून त्याचा विकार न होता ब्रह्माचा परिणाम हे जगत मानता येत नाही. म्हणजे माये वाचून ब्रह्माची सिद्धी होणार नाही, आपलं माये वाचून ब्रह्माचं ज्ञान होणार नाही, माये वाचून ब्रह्माचं ज्ञान होणार नाही आणि ब्रह्मा वाचून मायेची सिद्धी होणार नाही, बरोबर ना. अशी स्थिती आहे. म्हणून हे दोन्ही एकमेकाची उपाधी होते असं म्हणताच येणार नाही. म्हणजे सगळं तुमच्या वेदांतातली जी प्रक्रिया आहे आत्तापर्यंत माया आणि ब्रह्माचा संबंध सांगितला, तो संबंध परवा आपण चिंतन केलं साधारण की त्यातला तादात्म्य संबंध सांगता येईना, त्याच्यातला विशेषण भाव संबंध पण सांगता येईना, त्यांचा दोघांचा संबंध त्याला काय म्हणतो आपण, समवाय संबंध पण सांगता येत नाही आणि संयोग संबंध पण सांगता येत नाही. संयोग संबंध एका बाजूने सांगता येत नाही आणि त्याला काय शब्द काय पारिभाषिक, अन्यत संबंध, अन्यतर संबंध, संयोग संबंध आणि उभयज दोन्ही तिन्ही प्रकारचे संबंध सांगता येत नाही आणि कार्यकारणभाव संबंध पण सांगता येत नाही. मग असं जर असेल तर याचा अर्थ हे दोन पदार्थ जे आहेत ह्या दोन पदार्थांचा संबंधच सांगता येत
नाही. म्हणून वेदांताने असं सांगितलं की जरी याचा साक्षात संबंध नसला तरी तो हा जो संबंध आहे तो तादात्म्य संबंधच आहे. पण कोणता तादात्म्य संबंध आहे? आध्यासिक तादात्म्य संबंध आहे असं मानून वेदांताने अध्यारोपाची सर्व इमारत उभी केलेली आहे. पण इथं माऊली मूळ मुद्द्याला हात घालतात, वास्तवतेला, की ह्या दोन पदार्थांचा संबंध होईलच कसा. एक आहे असज्जड दुःखरूप द्वैत आणि दुसरा आहे सच्चिद आनंद अद्वय. ह्या दोघांचा संबंधच होणं शक्य नाही. एकाची सत्ता आहे पारमार्थिक चैतन्याची आणि माया कार्याची सत्ता आहे व्यावहारिक किंवा प्रातिभाषिक. तेव्हा समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, यांच्यामध्ये व्यवहार होणं शक्यच नाही. म्हणून आईशी निरुपाधिक ही निरुपाधिकच आहेत आणि दोन्ही निरुपाधिक आहेत असं जेव्हा म्हणतात याचा अर्थ मुळिके जे काही देवदेवी सांगतात, मूळ असणारी देवदेवी, ती मूळ जे म्हणजे त्याचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानावर देव आणि देवी आध्यस्थ आहेत. त्या अधिष्ठानावर देव आणि देवी आध्यस्थ आहेत. म्हणजे तुम्ही अध्यारोपाच्या भाषेत देवदेवींना आध्यस्थ देवदेवी मानले की नाही? मानले. परंतु ते कोणत्या स्वरूपात मानले? देव आणि देवी यांचं स्वतंत्र द्वैत तुम्ही मानलं का? नाही. ते अधिष्ठानाहून स्वतंत्र सत्ता आणि स्फुरण त्याला नाही. फक्त हे जे द्वैत आहे हे नामरूप मात्र आहे आणि त्याचं मूळ जे आहे ज्या अधिष्ठानावर ते भासतात ते मात्र सच्चिद आणि आनंदाद्वय स्वरूप आहे. तेव्हा त्या मुळाला हे जर विचारसागराचं जसं वंदन आहे ना तसंच वंदन हे. तिथं ते म्हणतात नमन कोणा करावे म्या. तसं मी काय केलं, देवदेवीचं नमन करायला आम्हाला ब्रह्माला नमन करता येईल का? ब्रह्मामध्ये नमनच संभवत नाही. मग तुम्हाला अनेक देवदेवतांना वंदन करायला पाहिजे. अहो ते तर आमच्या सागरावरचे असणारे तरंग आहेत. जर आम्ही सागररूप झालो तर तरंगाला वंदन केलंच ना, पोचलंच ना. का तरंग काय पाण्याहून वेगळे आहे का? बरं तुम्ही एकाच देवाला वर्णन का मंगलाचरण करायला पाहिजे. आम्ही देवाचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्याला वंदन केलं म्हणजे ब्रह्मचैतन्य झालं तर आमचं एका देवाला ईश्वरालाही नमन झालंच की नाही. आणि निर्गुण ब्रह्मामध्ये नमनच संभवत नाही. मग आता तुम्हीच सांगा बरं, नमन कोणा करावे म्या. आम्ही अधिष्ठानाला नमन करतो असं म्हणत नाही. आम्ही अधिष्ठान स्वरूप झाल्यावर नमन करायला ब्रह्म जे आहे ते तर आमचंच स्वरूप आहे. आपल्याला तर नमन घडत नाही. कर्म करतो विरोध दोष येतो. मग तुम्हीच सांगा आम्हाला नमन कोणाला करायचं. तसं माऊली या ठिकाणी म्हणतात तैसे मिया वंदिले काय आई ते वंदिली मिया मुळिके देवदे. आम्ही मुळाला नमस्कार केलं. त्यांनी सांगितलं की या मूळ सिंचने जैसे शाखा पल्लव संतोषती. आम्ही जर मुळालाच वंदन केलं तर देवदेवीलाही वंदन झालंच की नाही. देव आणि देवी ह्या दोघांना देखील वंदन झाल्यासारखं आहे. परंतु म्हणजे याचा आता खरं नमन कोणतं आहे? मुळिके देवदेवीला ते सांगतात ते मी वंदन केलं. मी वंदन केलं म्हणजे काय? त्या ठिकाणी देवदेवीला मी काय वंदन करणारा वेगळा राहिलो का? मी त्याच्याशी तद्रूपच होऊन गेलं. म्हणजे माझं नमन मलाच केलं. बरं ना, मीच माझं माझ्याद्वारा नमन केलं. असं नमन केल्यामुळं तुम्ही म्हणाल की देवीदेवीला पोचलं की नाही? देवीदेवीला पोचलंच ते. कारण मुळाला वंदन केलं की मुळाला पाणी घातल्यावर वृक्ष सिंचनकरिता मुळं आणि वृक्ष लावे सकळ अशी स्थिती आहे. किंवा ती कोणती होय की आता सांगितलेली म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. या ठिकाणी माऊलींनी आपल्याला एक जसे आपल्याला देवदेवतांना वंदन करण्याची परंपरा माहीत आहे. सगळा देवादिदेव असणारा एकच ईश्वर त्यालाही वंदन करण्याची माहीत आहे. दुसरी गोष्ट एका निर्गुण आपण निर्गुण उपासना आणि सगुण उपासना म्हणतो. त्याच्यामध्ये उपासनेमध्ये भेदाची प्रतीती असूनच अहंग्रह उपासनाधिकानी होती का? यत्किंचित भेदाची त्याला प्रतीती असते. साधना कालात भेद गृहीत धरूनच तो अहंग्रह उपासना करतो अगोदर. ती नंतर अभेदाला प्राप्त होते किंवा ती नंतर अभेद ज्ञानाला प्राप्त होते. पण फलश्रुतीच्या अंतिम अव्यवहित पूर्वक्षणी
ती ज्ञानात परिणत होते. पण अगोदर जे आहे तर भेदग्रहित धरूनच उपासना सांगितली ना, द्वैत ग्रहित धरूनच उपासना सांगितली. तर या ठिकाणी आपल्याला ही जे स्वरूप आहे हे जोपर्यंत येऊ उदरमांतरम कुरुते आथ तस्य भयं भवती आणि द्वैताद्वै भयं भवती, अशी जर स्थिती असेल तर या ठिकाणी आपल्याला ब्रह्माचं वंदन करता येत नाही. बरं, वंदन करायला गेलं का कर्मकर्तृ ते तो आत्मा कोण आहे? तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. तो जर परमात्मा मीच आहे तर मग आता तुम्हीच सांगा बरं, नमन कोणा करावे? म्या कोणाला नमन करावं? याचा अर्थ फक्त आत्मरूप व्हावं. आत्मरूप झाल्यावर नम्य नमिता हा कोणताही भेदच त्या ठिकाणी राहत नाही, अशी स्थिती आहे. आणि ही स्थिती प्राप्त करून घेणं हे खरं मंगलाचरण आहे, हे वास्तव मंगलाचरण आहे. आणि हेच आपलं गंतव्य आहे किंवा हेच आपलं ज्ञेय आहे. आणि हे ज्ञेय असं आहे की त्या ज्ञेयाला जर जाणतो तो जाणणारा त्या ज्ञेयाहून भिन्न उरत नाही. ज्ञाता ज्ञेय होय निजांगे आईशी ज्याची काय हा आईशी प्रतिज्ञा. त्या ठिकाणी ज्ञाता हा ज्ञेयाहून वेगळा राहत नाही. श्रुतीमाता सांगते की ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. जाणणारा काय होतो? ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतो. आणि यावरून हे एक मंगलाचरण आहे. हे काय आहे? मंगलाचरण अत्यंत सर्वोत्कृष्ट मंगलाचरण आहे. हे सर्वोत्कृष्ट मंगलाचरण आहे. शिवो भूत्वा शिवम यजेत, अशा प्रकारचं सांगितलं. म्हणून हे पद पाहिले आपण, आईशी अशा प्रकारची हे निरुपाधिक असणारी दोन्हीही जगाची जी जनके की जी जगाची जनक आहेत. आणि ते वंदिली म्या मुळिके, ते वंदिली म्या मुळिके देवो देवी. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जगाची जे जनके हा अध्यारोप आहे की नाही? आणि ते देवी मी मुळिके वंदिली म्हणजे मूळ स्वरूपाला मी वंदन केलं त्या देवोदेवीचं. म्हणजे देवोदेवीला वंदन केलं का देवोदेवीच्या मूळ स्वरूपाला केलं? मूळ स्वरूपाला केलं. मग देवोदेवीला पोचलं का देवोदेवीचंही वंदन झालंच त्याच्यामध्ये? दोन्ही झालं. म्हणजे आपण पाहिलं तर अर्ध्याभूमीमध्ये काय आहे? अध्यारोप आहे, बरोबर ना? आणि वंदिली मिया मुळिके देवोदेवी, ती मुळिके वंदिली म्हणजे जगत हे कार्य आहे, देवोदेवी हे त्याचं कारण आहे, आणि मुळिक म्हणजे ब्रह्मचैतन्य हे त्याचं अधिष्ठान आहे. आणि त्या अधिष्ठानाला मी वंदन केलं ते वेगळं राहून त्या मुळाला जे वंदन करणं आहे ते मुळाचं वंदन करणं कधी होईल खरं? जर त्या ठिकाणी ते मूळ आणि मी याच्यामध्ये अभेद आहे असं ज्ञान झालं तर, म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं जर ज्ञान झालं तरच या ठिकाणी खरं ते मंगलाचरण घडतं. किंवा संपूर्ण वेद एवढा अथांग वेद असला तरी त्या वेदामध्ये अनेक देवतांची उपासना असली किंवा एकेश्वरवादाचं त्या ठिकाणी आपल्याला अनेक ठिकाणी एकेश्वरवाद दिसून आला तरीसुद्धा श्रुती सिद्धांताचं तात्पर्य, बरोबर ना? श्रुती सिद्धांताचं तात्पर्य एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ती किंचन हा सिद्धांत सांगण्यातच आहे. आणि त्या सिद्धांतामध्ये जो जाणणार आहे तो त्या ज्ञेयाहून कधीही भिन्न राहत नाही. आणि सा काष्ठा सा परागतीही असंच श्रुती तात्पर्य आहे, बरोबर? म्हणून असं माऊलींच्या ह्या ओळीमध्ये आपल्याला दिसून येतं. आता आपण पुढं चिंतन करणार आहे टीकेच्या साह्याने. आयशी ये निरुपाधिके किंवा आयशी हे निरुपाधिके, काही ठिकाणी ये आयशी हे निरुपाधिके, ह्या दोघांनाही निरुपाधिक म्हटलं म्हणजे या ठिकाणी जगाची जनक असणारी देव आणि देवी हे दोघी निरुपाधिक आहे. वास्तविक माया उपाधी आहे आणि ब्रह्म उपाधी आहे, बरोबर ना? किंवा उपहित आहे असं त्याचा अर्थ नाही. दोन्ही निरुपाधिकच आहे. कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई, ते निरुपाधिक आहे. आणि त्याला मी वंदन केलं, ते वंदन करायला मी त्याच्याहून भिन्न राहिलो नाही. आता ते आणखी आपल्याला वारंवार येईलच. तर आता श्री नित्यानंद चरण स्मरण की जेल भाषापदे विवरण जेथे नित्यानंद पूर्ण मुसावला असे. आता ग्रंथ करते ओम नमो भगवते वासुदेवाय असं भगवंताच्या नामाचं चिंतन करून आता सांगतात, आता श्री नित्यानंद चरण स्मरण. मी माझे श्रीगुरू असणारे नित्यानंद स्वामी त्यांचं किंवा माझे पिताश्री त्यांचं चरणाचं स्मरण करून भाषापदे विवरण कीजेलं. भाषा म्हणजे मराठी भाषेमध्ये असणारी जी पदं, त्या पदाच्या द्वारा
मी विवरण किंवा ह्या विषयाचं स्पष्टीकरण करील. जेथे नित्यानंद पूर्ण मुसावला असे आणि आम्ही जे विवरण करू ना त्या विवरणाच्या विषयामध्ये नित्यानंद मुसावला म्हणजे मूर्तिमंत झालेला आहे. मुशीमध्ये ओतलेल्या पदार्थाला जसा मुशीचा आकार येतो त्याप्रमाणे या ठिकाणी नित्य परिपूर्ण असणारा नित्य अविनाशी असा आनंद त्या पदांच्या द्वारा स्पष्टीकरण केलेल्या विषयासंबंधाने जणू काही मूर्तिमंत आनंद त्या ठिकाणी साकार झालेला आहे. असं किती आत्मविश्वास आहे त्या पदांकडे पाहताना. भाषा पदं जरी असली मराठी भाषेतली असली तसं माऊली म्हणतात माझा मराठाची बोल कौतुके परे अमृतातीही पैजाशी जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळविन. किंवा ब्रह्मविद्ये ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी आणि घेणे देणे सुखचिवरी हो दे या जगा. असं जसं माऊली म्हणतात तसंच हे ग्रंथकार सांगतात. आता ऐशी हे निरुपाधिके जगाची जिये जनके ते वंदिली मिया मुळिके देवोदये. याचा अन्वयानुरूप साधारणपणाने आपल्याला दिसणाऱ्या पदावरून आपण आपले यथाशक्ती यथामती मूळ ओळीचं चिंतन साधारणपणे केलं. आता या ठिकाणी हे टीकाकार काय सांगतात ते पाहायचं ह्या पदांच्या संबंधाने. मागील श्लोकार्थानुसंधाने एकार्थे जे द्विवचने देवो देवी जगत्कारणे उपाधी रहिते. आता पाठीमाग आपण पाहिलं सार्धम केन च कशार्धम शिवयो समरूपिनो ज्ञातुं न शक्यते लग्न मिती द्वैत छलान्मुहु अद्वैतमात्मनस्तत्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वंदे जगताम आद्यो तयोस्तत्वाभिपत्तये. बरोबर असं सांगितलं. आम्ही कोणाला वंदन केलेले तयो त्या दोघांना सांगितलं. शिव आणि शिवा किंवा शिव आणि शांकरी ह्या दोघांनाही आम्ही वंदन करतो असं सांगितलं. मग मागील श्लोकार्थ अनुसंधाने त्या श्लोकाच्या अर्थाचं अनुसंधान आपण चिंतन केलं तर एकार्थे जे द्विवचने ती जी द्विवचन आहे ती द्विवचन काय आहे एकाच अर्थाचे आहेत. त्या द्विवचनाचा अर्थ एकच शिवयो समरूपिणो असं जसं म्हटलंय मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्र मूर्तये क्षीणाग्र मूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे असं जे म्हणतात. नमः पूर्णाय शंभवे. शंभवे चतुर्थी आहे पूर्णाय चतुर्थीच आहे ना. पूर्णाय शंभवे आणि वर सांगितलेली समरूपी शिव आणि शांकरी ह्या दोन्हींचा अर्थ काय आहे एकच आहे. एकच अर्थाने एकाच अर्थाने हे द्विवचन आहे. द्विवचनाने दोन पदार्थ भिन्न दिसत नाही आम्हाला. त्याच्यामधून एकच त्याच्यामध्ये ओतप्रोत असणारं तत्व ते आम्हाला दिसलं. कधी ह्या मागच्या श्लोकांच्या अर्थाचं अनुसंधान केल्यानंतर एकार्थे जे द्विवचने एकाच अर्थाची वाचक अशी ही जी द्विवचनं आहेत ती कोणती देवो देवी जगत्कारणे. ह्या जगताची कारणं दोन्ही सांगितली. देव आणि देवी हे जगताचं कारण आहेत असं सांगत असताना आम्हाला दोन दिसत नाही. त्यांचा अर्थ काय होतो तिथं जरी द्विवचनाचा प्रयोग आहे कोणता देवो देवी ही दोघं जगत कारण असं नाही म्हटलं जगत कारणे असं म्हटलं आहे. दोन्ही जगताची कारण आहे पण त्याचा अर्थ घ्यायला गेलं तर दोन दिसत नाही. जगताचं कारण म्हणजे देवदेवी जी कारणं आहेत त्या कारणाचंही कारण अधिष्ठान बरोबर आहे ना. त्या अधिष्ठान आम्हाला दिसतं. कारण का तर त्याच्यामध्ये ही देवदेवी दोन झाली असते पण दोन कधी म्हणता आलं असतं निदान तुम्हाला एकाला उपहित आणि एकाला उपाधी ठरवता आलं असतं तर. परंतु हे उपाधी रहिते. परंतु ह्या दोन्ही एकमेकाला उपाधी झाले नाहीत. म्हणजे याचा अर्थ निरुपाधिक एकच तत्व आम्हाला दिसतं. जगताचं मूळ कारण जन्माद्यस्य यतः फक्त जगताचं असणारं जे काही उपादान कारण आहे तेवढंच आम्हाला दिसतं. ह्या जरी तुम्ही प्रक्रिया लावल्या उपादान कारण पण कोणतं परिणामी उपादान कारण म्हणता येईल का त्याला. अव्याकृत परिणाम म्हणता येईल का त्याला. असं तुम्हाला वाटेल का. त्याला निमित्त कारण म्हणता येईल का. आणि सगळ्या कारणांची संगती आता आपण अगोदरच पाहिली अशी वेगवेगळ्या प्रकारे सांगाल. पण खरं आमच्या दृष्टीने एकच कारण आहे. कोणतं कारण आहे अधिष्ठान रूपाने असणारं एकमेवा द्वितीयम ब्रह्म तेच याचं कारण आहे. त्याला केवळ उपादान कारण असं तुम्ही म्हणा आहे की नाही तरी चालेल. त्याला तुम्ही निमित्त कारण म्हणा तरी चालेल आहे की नाही. निमित्त कारण आणि उपादान कारण भिन्न नसून जे उपादान कारण आहे तेच त्याचं काय आहे
निमित्त कारण आहे, असं त्याला ईश्वर भावाला आल्यावर अभिन्न निमित्त पादान कारण म्हणा. जेव्हा तुम्हाला असंगत्वावर भर द्यायचा तेव्हा विवर्त पादान कारण म्हणा. जेव्हा स्थूलमानाने विचार करायचा तेव्हा प्रकृती हे त्याचं परिणामी उपादान कारण आहे, पण अधिष्ठाना वाचून स्वतंत्र सत्तावान नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही प्रकृतीचा परिणाम असं म्हणतो आणि ब्रह्माचा विवर्त. भाषा तुम्ही कोणत्याही प्रकारे वापरा, पण आम्हाला त्याच्यामध्ये दोन कधीच दिसत नाही. विचार करायला गेलं की काय होतं, खरं सिद्ध जे होतं ते एकमेवाद्वितीय, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित शुद्ध नित्य बुद्ध आणि निरंजन अशा प्रकारचं एकलम असंच तर हेच खरं ह्या जगाचं कारण आहे. आता तुम्ही म्हणाल मग जगत कारणाचा विचार तर ज्ञानोबारायांनी केला. ज्ञानोबाराय जगत कारणाचा विचार करण्यासाठी बसलेले नाहीत. ज्ञानोबाराय तुम्हाला अधिष्ठान मात्रा व शेष सांगण्यासाठी सुद्धा बसलेले नाहीत. केवळ अधिष्ठान मात्र, सन्मात्र, चिन्मात्र, आनंद मात्र एवढं सांगण्यासाठी बसलेले. या ठिकाणी ह्या बाकीचा दार्शनिक उटारेटा ते सुद्धा ज्ञानोबारायांचं उद्दिष्ट असावं असं ह्या सगळ्या वयांचं वाटून वाटत नाही. तसं जर त्यांना करायचं असला एक एक दर्शनाला पुढं केलं असतं आणि त्याचं खंडन करत बसले असते, आहे की नाही. आणि पुन्हा आपला केवढा तरी वादाचा, जल्पाचा, वितंडाचा आश्रय घेतला असता आणि सर्व करू शकत होते. जर नुसत्या एका ओवीत त्यांच्या मनात आलं तर शून्य सिद्धांत वधू कवने सत्ता होय सिद्धो नसता हा अपवादू वस्तूची का. एकदम एक अर्ध्याच ओवीत सांगितलं कोणत्या सत्तेने ते शून्याची सिद्धी झाली सांगा. नसलेलाच अपवाद वस्तूला आला, ऐकी नाही. म्हणजे जी वस्तू कधी द्वैतभावाला प्राप्त झाली नाही तिच्यावर द्वैतभावाला प्राप्त झाली अशा प्रकारचा आक्षेप केला. बरोबर ना. द्वैतभावाला प्राप्त झाली अशा प्रकारचा आक्षेप केला. वास्तविक द्वैतभावाला ती अखंड अफूट आहे अशी वस्तू आहे. ती अखंड स्वामी महाराज नेहमी म्हणायचे अमृतानुभव म्हणजे अफूट वस्तूचं प्रतिपादन आहे, दुसरं काही नाही. एकच अफूट वस्तू कशी आहे हे सांगतात. फुटली हे सांगायचं तात्पर्यच नाही कधी. आणि जेव्हा तुम्ही सांगतात तेव्हा त्या फुटीमध्ये सुद्धा काय दिसतं त्यांना, त्या द्वैतामध्ये सुद्धा काय अधिष्ठान अद्वैतच अनुश्युत आहे. अनुश्युत आहे म्हणजे आत बाहेर फक्त काय आहे, अद्वैतच आहे. आणि नाम मात्र वाचारंभ रूपाने या द्वैताची प्रतीती आहे. आणि तीसुद्धा फार जड मनाने माऊली कबूल म्हणजे मानतात. त्याचं कारण काय, तुम्हाला प्रतीतीला येतं म्हणून, आहे की नाही. नाहीतर आम्हाला तुम्हाला प्रतीतीला आलं नसतं तर आम्हाला ते सांगायचं नाही. हां, इथं भोग्य आणि भोगता दिशेचे ना दिशे आणि देखता हे सरले अद्वैता अफुटा माझी. तिथं भोग्य भोगता ज्ञाता हे सगळं त्या अद्वैत अफुट अद्वैतामध्ये ते सरलं. ते नाही काय, ते पूर्णपणे संपूनच गेलं. त्याच्यामध्ये ते निराकृत झालं किंवा त्याच्यामध्ये हे सरलं म्हणजे स्वतंत्र सत्ता स्फुरणाने राहिलंच नाही. तिथं काय राहिलं मग, सन्मात्र चिन्मात्र अशा प्रकारची केवळ स्थिती या ठिकाणी राहिलेली आहे. आईशी देवोदेवी जगतकारणी उपाधी रहिते या लागी हेचे आद्ये वंदिली मिया प्रसिद्धे येथे दिसतसे वचनविरोधे आशंके ठावो. म्हणून माऊली म्हणतात हेचे आद्ये, हीच आद्य कारण असणारी आणि प्रसिद्धे आणि प्रसिद्ध असणारी. आता ही कुठं प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी, ही प्रसिद्ध शास्त्रामध्ये आहेत. देव आणि देवी ही प्रसिद्ध कुठे आहेत, वेदांत शास्त्रामध्ये किंवा श्रुतीशास्त्रामध्ये ही प्रसिद्ध आहेत देव आणि देवी. या लागी हीची आद्य आणि ही त्याची काय आहेत, आद्य कारणं आहेत. कारण त्या ठिकाणी काय आहे, ब्रह्म जे आहे तर ते ब्रह्मसुद्धा काय आहे, अनादी अनंत सांगितलेलं आहे. आणि मायासुद्धा त्याचं कारण आहे, ती सुद्धा अनादी सांगितलेली. आद्य म्हणजे ज्यांचं आद्य कोणी नाही, बरोबर ना. माया कशी आहे, माया या ठिकाणी अनादी आहे आणि ब्रह्म ही अनादी आहे. म्हणून दोन्ही काय आहेत, आद्य कारण आहेत. असं या लागी हेचे आद्य वंदिली मिया प्रसिद्ध. प्रसिद्ध म्हणजे शास्त्रात प्रसिद्ध ही दोन कारणं सांगितले, देव आणि देवी, बरोबर ना. म्हणून ह्या दोन्ही आद्य कारणं शास्त्रात कथन केली, त्यांनाही मी वंदन केलं. व्यवस्थिती असा शब्द काल गेला नाही, व्यवस्थिती त्याचं एक त्यांनी सांगितलं शास्त्र मर्यादा असा एक अर्थ आहे. आम्ही वंदिली शास्त्र मर्यादेचे पालन केलं म्हणजे असा अर्थ जर घेतला गेलं ना, शास्त्र मर्यादेचं देखील पालन केलं. पण शास्त्राची मर्यादा पालन करत असताना, बरोबर ना, शास्त्राचं प्रतिपाद्य जे अमर्याद अपरिच्छिन्न निरपेक्ष व्यापक त्या तत्व हा जाणण्यात जो पुरुषार्थ आहे त्या पुरुषार्थाला आम्ही विसरलो नाही.
त्या पुरुषार्थाला आम्ही का विसरलो नाही, तर आम्ही त्यांच्या अधिष्ठानाचं ज्ञान करण्यासाठी त्यांचा उपयोग केला. बरोबर ना. अधिष्ठानाचं ज्ञान करून घेण्यासाठी त्याचा उपयोग केला. पण माऊली सांगतात यालागी हेच आद्य, हीच 2 आद्य कारणं आहे आणि ती प्रसिद्ध आहेत. बरोबर ना. शास्त्र प्रतिपादित आहेत आणि ती आम्ही वंदिली, त्यांना आम्ही वंदन केलं. येथे दिसतसे वचन विरोधे आशंके ठावो. त्या ठिकाणी वचनातमध्ये विरोध येतो. आद्य कारण एकच आहे. बरोबर ना. आणि दोन्ही काय आहेत, त्याच्यावर कल्पित आहेत. मग जर त्या दोघांना वंदन केलं तर मुळाला वंदन केलं कसं काय होईल, आणि मुळाला वंदन केलं तर त्या दोघांना वंदन कसं काय होईल. त्यामुळं या ठिकाणी ह्या वचनात कारण काय आहे, इथं सरळ देव आणि देवी हे जे जे 2 आहेत तर ते अनेक वचनात्मक आहे. आपलं ते द्विवचनात्मक आहे. अनेक वचन द्विवचनात्मक आहे. आणि मूळ जे आहे ते एकवचनी आहे. आणि ते दोन्ही एकच आहे असं म्हणलं. एक असतील तर 2 कशी, आणि 2 असतील तर 1 कशी. त्यामुळं आम्हाला हा जो शब्दप्रयोग आहे, देव देवी हे दोन्ही आद्य कारणं आहेत. खरं तर काय आहे, कोणतंही आद्य कारण एकच असलं पाहिजे, पण ही दोन्ही आद्य कारणं आहेत असं तुम्ही सांगता. आणि दोन्ही आद्य कारणाचा अर्थ एकच आहे. एकच आहे म्हणजे काय झालं, एकाचा अर्थ 2 कसा होईल आणि दोघाचा अर्थ 1 कसा होईल. म्हणजे या ठिकाणी शंकेला काहीतरी जागा आहे. शंकेशी किर ठावो, हा परी न धरावी तो. परंतु तुम्हाला या शंकेचं निराकरण करता येणं शक्य आहे. आम्ही निराकरण केल्यावर तुम्हाला लक्षात येईल. आता सांगतात जेथे अर्थ जरी एकच जाणं तरी कासे आहे तिथे द्विवचन, आणि उपाधी संबंधा न येवण जगत कारणे कैशी. आता म्हणतात जेथे अर्थ जरी एकच जाण, जर त्याचा अर्थ एकच असला, ज्या ठिकाणी त्या दोन्हींचा अर्थ शिव आणि शांकरी ह्या दोन्हींचाही अर्थ जर एकच असेल, कासया हे द्विवचन, मग शिव आणि शांकरी हे द्विवचन कशासाठी, देवोदेवी. बरोबर ना. आणि हे असं हा देवोदेवी नाही म्हटले, हे देवोदेवी द्विवचन सांगितलं. अर्थ जरी एकच जाण तरी कासया येथे द्विवचन. इथं द्विवचन द्विवचनाचा प्रयोग का बरं केला. आणि उपाधी संबंधात येऊन, आणि पुन्हा दोन्ही काय आहे म्हणतात, निरुपाधिक. इथं सुद्धा परस्पर विरोध येतो बोलण्यामध्ये, की उपाधी दोन्ही निरुपाधिक आहेत, एकमेकाची उपाधी होत नाही. आणि पुन्हा जगत कारणे कशी, आणि दोन्ही जगताची कारणे असं सांगतात. एका बाजूला सांगतात उपाधीचा संबंध, जर उपाधीचा संबंधच आला नाही, दोन्ही एकमेकाची उपाधीच झाली नाही, तर ती जगताची कारणच कशी होणार. जगताची कारणं दोन्ही. बरं तुम्ही असं स्वतंत्र प्रकृती कारण म्हटले असते, स्वतंत्र अधिष्ठान ब्रह्म त्याचं कारण म्हटले असते तर गोष्ट ठीक आहे. पण दोन्ही जगत कारण आहे म्हणतात, आणि दोघांचा अर्थ एक आहे म्हणतात, आणि दोन्ही निरुपाधिक म्हणतात. जर निरुपाधिक असली तर ही जगताची कारणं. निरुपाधिक पदार्थाला उपाधीच लागला नाही तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ शकत नाही. त्याचा तो अपरिणामीच पदार्थ असेल, तो नित्यच असेल, अद्वयी पदार्थ. बरोबर ना. असा निरपेक्ष व्यापक पदार्थ, आणि तो जगताला कसं कारण होईल. निरपेक्ष व्यापक म्हणायचं आणि त्याला जगताचं कारण. निरपेक्ष व्यापक त्याला म्हणतात की ज्याच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूची सिद्धीच होत नाही. त्याच्यामध्ये निरपेक्ष व्यापक याचा अर्थ जिथं व्याप्य व्यापकता मिथ्या असं ठरलं तरच तुम्हाला त्याला निरुपाधिक म्हणता येईल. आणि ती दोन्ही निरुपाधिक आहेत, आणि बरं निरुपाधिक आहेत असं म्हटल्यावर पुन्हा काय म्हणतात, पुन्हा जगताची कारणं आहेत. तर जगत कारणता कैची, त्यांना जगताचं कारणत्व येईलच कसं. किंवा निरुपाधिके जरी असती तरी वंदना योग्य कैशी होती, आणि वंदिली ऐशी उक्ती बोलीला असे मुळी. पुन्हा म्हणतात बरं, किंवा दुसरा विकल्पाने म्हणतात, जर निरुपाधिके जरी असतील, जर ती निरुपाधिक असतील दोन्ही, शिवा आणि शिवा ही जर निरुपाधिक असतील तर वंदना योग्य कशी होती. निरुपाधिक पदार्थ हा उपाधिरहित पदार्थ, त्याला वंदनाला कसा तो योग्य होईल. त्याला वंदन करणं शक्यच नाही, कारण त्या वंदन करण्यासाठी सुद्धा समान सत्ता असायला पाहिजे ना. बरोबर आहे ना. परंतु त्याच्यामध्ये नाही, वंदन करण्यासाठी उपाधी असायला पाहिजे. आणि जर उपाधीच नाही तर त्याला वंदन कसं करता येईल. वंदन हे सोपाधिकालाच होऊ शकेल, निरुपाधिकाला वंदन करता येणार नाही. आणि तुम्ही तर म्हणता वंदन केलं, मग ती वंदनाला योग्य कशी झाली. आणि वंदिली आईशी उक्ती बोलीला असे मुळी. आणि पुन्हा म्हणतात की मी त्यांना काय केलं, वंदन केलं, परंतु त्यांना वंदन कुठं केलं म्हणतात, वंदिली आईशी उक्ती बोलीला असे. पण कुठं मुळी
वंदिली. पुन्हा त्याचं वंदन कुठे केलं? त्यांच्या मुळात केलं म्हणतात. मुळात केलं म्हणजे त्या ठिकाणी निरुपाधिक स्वरूपालाच तुम्ही वंदन केलं. त्याच्या मुळाला केलं म्हणजे निरुपाधिकला केलं, असं तुम्ही मुळातच वंदन केलं असं तुम्ही प्रथम तर बोलून गेले की मी त्या देवोदेवीचं वंदन मी त्यांचं असणारं जे मूलभूत अधिष्ठान त्या अधिष्ठानाला केलं. अधिष्ठान तर असंग निर्विकार, बरोबर ना, निरुपाधिक, निरपेक्ष, व्यापक, एका वाचून एकलम, आणि त्याला तुम्ही नमस्कार केलाच कसा? किंवा उपाधी संबंधेविन येथे कैसे घडले वंदन, वंदिताचे कैसे न उमटला येथ. तर ते म्हणतात किंवा आम्हाला शंका नुसती त्याला नमन केलं, परंतु आम्हाला शंका येते की उपाधी संबंधेविन, उपाधीचा संबंध नसताना येथे वंदन कैसे घडले, या ठिकाणी वंदनच कसं करता आलं तुम्हाला? बरं ते जाऊ द्या, वंदन करता आलं, पण पहिलं असं आम्हाला म्हणायचं का सगळं निरुपाधिक चैतन्य आहे, त्याच्यामध्ये वंदिताची कैसेनं उमटला येथे, हा जो वंदन करणारा तुमचा तो कुठून बिचमे चांदबाई तिथं आला कुठून? तो नमन करणारा सुद्धा कसा तिथं उमटला, कसा तिथं तुम्हाला निर्माण झाला, हे काही कळत नाही, आहे की नाही? ऐसे सद्गुरु पाद स्मरण किजेल काही एक विवरण, नातरी गुरु कृपाचे आपणा दाखवी. आता सांगतात, आता एवढी शंका केल्यावर आपल्याला वाटतं की आता ह्या शंकेचं निराकरण होणारच कसं? किंवा कसं होणार? ऐक होणारच नाही हेच खरं मनात वाटतं, ऐक. तर आता होणारच नाही असं वाटतं, परंतु शिवकल्याण स्वामी म्हणतात ऐसे सद्गुरु पादस्मरण, परंतु मी काय करील की या ठिकाणी श्रीगुरूंच्या चरणकमलाचं स्मरण करील आणि किजेल काही एक विवरण, आणि त्याचं काहीसं विवरण किंवा मी स्पष्टीकरण करील. आणि हे आता स्पष्टीकरण करील म्हणजे मी करणार आहे स्मरण करून, गुरूंच्या स्मरणाने मी करणार आहे असं नाही, ना तरी गुरुकृपाची आपणा दाखवी. तर ती जी गुरुकृपा आहे ती गुरुकृपाच आपल्याला आपल्या स्वरूपाला दाखवणार आहे. म्हणजे याच्यामधून गुरुकृपाच तुम्हाला तुमच्या स्वरूपाची ओळख करून देणार आहेत. निमित्त मात्र या ठिकाणी मी आहे, ऐक. म्हणजे किती निमित्त मात्र आहे? नमनही त्यांनीच करून घेतलं, ऐक नाही, स्मरणही त्यांनीच करून घेतलं, आणि मार्गही तेच दाखवतात आणि तेच तुम्हालाही मार्ग दाखवतील. गुरुकृपाचे आपणा दाखव, गुरुकृपाच आपणच स्वतः आपल्याला दाखवते, म्हणजे आपल्या स्वरूपाला प्रगट करते किंवा त्याचं स्पष्टीकरण करील. ते प्रस्तुत दोघे ते कोण हेतव पाहो विवरुण, मग तेनेचे अन्वये परिहरण आक्षेप पावे. आता ही इथं एक याचं पूर्ण शब्दांना अन्वय करून कसा अर्थ लावायचा बघा. प्रस्तुत दोघे ते कोण, तेव्हा प्रस्तुत आता चाललेलं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये हे दोघं म्हटले ना, जगाचे जे जनके निरुपाधिके ते वंदिली मिया मुळके देवो देवी, पण ते दोन जे ना म्हणजे द्विवचन आहे ना, हे दोघे देव आणि देवी हे दोघे द्विवचन आहे ना, तेव्हा प्रस्तुत दोघे ते कोण, ह्या द्विवचनामध्ये हे देव आणि देवी म्हणजे कोण आहेत? देव आणि देवी काय आहे याचं स्वरूप आपण अगोदर पाहायचं. तर ते म्हणतात हे तो पाहो विवरण, देव आणि देवी हे दोघंजण कोण आहेत, म्हणजे या दोघांचं नेमकं काय अर्थ आहे? देव शब्दाने इथं काय ग्रहण करायचं आणि देवी शब्दाने कशाला ग्रहण करायचं हे आम्ही तुम्हाला विवरण करून सांगू. तेनेचे अन्वये परिहरण आक्षेप पावे. बहुतेक तिथं असं म्हणतात तेनेचे अन्वये, त्याचा जर अन्वय म्हणजे देव आणि देवी ह्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळल्यावर त्या देव आणि देवी यांचा अन्वय म्हणजे संबंध, संबंध जर असेल त्याचा त्या अन्वये आक्षेप परिहरण पावे. हा आलेला जो आक्षेप आहे त्या आक्षेपाचा लगेच परिहार तुम्हाला होईल. आक्षेपाचा तो आक्षेप जो तुम्ही घेतला त्या शंकेचं तुमचं समाधान होईल. पहिल्यांदा देव आणि देवी या शब्दाने काय ग्रहण करायचं आपण परवा चिंतन केलं होतं. या ठिकाणी फार मोठं दार्शनिक जे काही चिंतन आहे, काय त्या दार्शनिक सार्वभौम असला तरच याला हे चिंतन कळेल असं नाही. याला त्यांनी सांगितलं गुरुकृपेने जर देवदेवीचा अर्थ तुम्हाला यथार्थ जर कळला तर इथल्या इथं जर तुम्हाला अर्थ लागला तर तुम्हाला काय गरज पडली? खंडन खाद्याची तुम्हाला गरजच पडली नाही त्या ठिकाणी. तसं इथं म्हणतात ही जी शंका आता बरोबर आहे, हीच शंका घेऊन वेदांत सगळं चिंतन करतो.
अगोदर शंका घेतो अध्यास होईलच कसा, मग अध्यास होणं संभवनीय आहे. नंतर काय सांगतो, अध्यास होणं संभवनीय नाही, हेच त्याचं उत्तर आहे. पुन्हा ऐका ना, सगळं ब्रह्मसूत्र झाल्यावर अनावृत्ती शब्दात आपल्याला काय होईल, जे अमृतानुभवाचं चिंतन तेच वस्तू एकच अफूट आहे, अद्वैत आहे. ऐकी नाही. आणि त्या ठिकाणी कधी अध्यास झाला नाही, होणं शक्य नाही. पण अगोदर अध्यारोपात केवढा मोठा अध्यासाची सिद्धी केली, अध्यास होतो असं सांगितलं. ऐका नाही, वास्तविक अध्यासाच्या निवृत्तीसाठी मुमुक्षु आलेला आहे, बरोबर ना. पण जर केवळ शाब्दिक एखादा शब्द छलानी म्हणत असेल की स्वयंप्रकाश चैतन्याच्या ठिकाणी अध्यास होईलच कसा, तर होणं संभवनीय आहे असं आम्ही सिद्ध केलं, बरोबर ना. तर तसं इथं जर केवळ आपण चिंतन करतोच आहे दररोज, तीव्रतर मुमुक्षुत्व, तीव्रतर विवेक वैराग्य, तीव्रतर समाधी षटकं आणि तीव्रतर विवेक वैराग्य हे जर त्याच्या ठिकाणी असतील, तर त्याला जी चिंता पडली तर ती चिंता निवारण व्हायला अमृतानुभव हा एकमेवा द्वितीय अकाट्य असं त्याच्या शंकाचा परिहार करणारा ग्रंथ आहे. फक्त काय आहे, याची जी अमृतानुभवाची हे एक ज्ञानेश्वर दर्शन आहे, याची येथे येलेली पदं त्या अमृतानुभवाची काही ठिकाणी परिभाषा आहे, त्याच्यामधली ती परिभाषा आहे. ही जर आपण कळली आणि आपल्याला पटली तर आपल्याला हा ग्रंथ सरळ सुगम मार्गाने लागत जाईल. त्याला फार दार्शनिक सार्वभौमत्वच संपादन केलं पाहिजे असं नाही. आणि कोणी केलं असेल तर त्याला अधिक आनंद त्याच्यात घेता येईल. आणि त्याच्या जीवनामध्ये कशामुळं आपल्याला लागत नाही, हे कशामुळं आपले नाव परतेराला जात नाही, त्याला ते पण कळून येईल. ऐकी नाही, अशा प्रकारचं. म्हणून ते म्हणतात तेनेचे अन्वये परिहरण आक्षेप पावे. आम्ही सांगितलेला जसं देवोदेवी शब्दाचा संबंध लक्षात आला तर हे असणारे आक्षेप म्हणजे शंका ते परिहरण पावे, त्याचा परिहार होईल. निखळ जे दृङ्मात्र दान, जे की सच्चिदानंद घन परिपूर्ण, आपण नित्योपलब्धे. निखळ म्हणजे केवळ असणारं जे दृङ्मात्र चैतन्य आहे, जे की सच्चिदानंद घन, की जे घनीभूत सच्चिदानंद घन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये घन, ठोस, भरीव, काय ओतप्रोत, सबरा, भरीत असं जे काही सच्चिदानंद घन परिपूर्ण आहे ते दृङ्मात्र आहे. दृङ्मात्र आहे म्हणजे ज्ञानमात्र आहे, बरोबर ना. चिन्मात्र आहे, चिन्मात्र आहे. चिन्मय म्हणण्यापेक्षाही चिन्मात्र असा शब्द, कधी चिन्मात्र, कधी चिन्मय, चिन्मय कधी चित स्वरूप अशा अर्थाने, कधी विकारांच्या अर्थाने. वृत्तीला घेतलं तर विकाराच्या अर्थाने आणि वृत्तीविवर्जित घेतलं तर स्वरूपाच्या अर्थाने. निखळ जे दृङ्मात्र दान, जे की सच्चिदानंद घन परिपूर्ण, जे सच्चिदानंद घन आणि परिपूर्ण आहे. आपण नित्य उपलब्ध आहे आणि आपलंच आपल्याला त्याची नित्य उपलब्ध असणार आहे. नित्य उपलब्ध म्हणजे नित्यसिद्ध, नित्य सिद्ध असणारं आणि आपलं आपण असणारं, म्हणजे कोणत्याही उपाधी विशेषणादींनी द्वैत पदार्थांनी विवर्जित, बरोबर ना. असं आपलं आपण आहे, म्हणजे स्वाभाविक आहे, स्वतः सिद्ध असणारं असं चैतन्य आहे. आता हे झालं ना चैतन्य. आता पुढं सांगतात येथे सत्ते सत्ता जाणं, चिद म्हणजे सिद्ध ज्ञान, या दोहीशी निपटून भेदूची नाही. आता कसं दोन आहे ना, शिव आणि शिवा, बरोबर आहे ना, असं सांगितलं ना. तर आता सांगतात येथे सत्ते सत्ता जाणं. सत शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, पहिल्यांदा दृङ्मात्र सच्चिदानंद घन चैतन्य सांगितलं, सच्चिदानंद घन चैतन्य सांगितलं. त्यांना काय कधी कधी काय होतं की आपल्याला खूप दुरून फिरून आलं ना, खूप श्रम झाले तर मग आपल्याला वाटतं की आपल्याला श्रमाचं सार्थक झालं. पण श्रम करण्याची जास्त गरजच नव्हती हे लक्षात येत नाही, ऐकी नाही. मग म्हणतो भाग गेला शिन गेला. ते आपण बऱ्याच वेळा सांगितलं. स्वामींच्या बरोबर आम्ही एकदा ते हे नाही का शिवाजीनगरच्या स्टँडजवळ ते हवामान खात्याचं आहे, त्याला काय म्हणतात, हवामान खात्याचा अंदाजाचं एक ऑफिस आहे तिथं, त्याला वेधशाळा वेधशाळा. तर त्या वेधशाळेच्या पाठीमागे एक घर होतं आणि त्यांनी बोलावलं होतं स्वामीजींना. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही स्टँडला उतरले ना, की स्टँडला ती वेधशाळा आहे ना, तिथं एकदम जवळ आहे ते.
आता त्याच्या लगेच पाठीमागे. तर मग आम्ही ते वेधशाळेच्या पाठीमागे स्वामी महाराज म्हटले कशाला रिक्षा करायची. तात्या म्हणले रिक्षा करायची. त्यामुळे आपण पायी जाऊन वेधशाळेला लागू नये म्हटल्यावर आम्ही ते वेधशाळेत गेलो, इकडून गेलो. ते पुढं हार्डीकर हॉस्पिटल यायचं, लांबून जायचं. पण ते काही तिथं घराचं काय आम्हाला हे सापडलं नाही याच्यामध्ये. त्या बिल्डिंगच्या समोर नाही आम्ही गेलो, तरी पण त्याचं काही कळलं नाही ते. आणि नंतर पुन्हा आलो मागं स्टँडजवळ आणि त्यात याच्यामध्ये वेधशाळेच्या जवळ, आणि तिथून रिक्षा केली. आणि त्यांनी फक्त एक टर्न घेतला, म्हणजे इथून तर आपल्या पसायला आणि ह्या गेटपासून त्या गेटपर्यंत. हां, आणि म्हणलं काय हेच बिल्डिंग जाऊन तुम्ही आम्ही आता त्याच्यात म्हणजे विनाकारणच हेलपाटा होता की नाही. त्यांनी लगेच सांगून दिलं की गेलं लगेच तिथं याच्यामध्ये. तसं इथं या शब्दांची शक्ती जर कळली तर आपल्याला फार दूर जाऊन नसलेल्या न्यायकोश काय म्हणतो, शब्दकोश काय म्हणतो, अमरकोश काय म्हणतो, आहे की नाही, कोणत्या दर्शनाचं काय परिभाषा आहे, इथं कोणती लावावी, एवढं काय करायची गरज नाही. एवढं करायची गरज नाही. जर तुम्हाला नेमकं ठिकाण दाखवलं की झालं. इथं आता त्यांनी काय सांगितलं, एक सच्चिदानंद घन परमात्मा आहे. ते सांगतात येथे सत्तेची सत्ता जाणं, ज्याला सत म्हणतो. सत शब्दाचा अर्थ सत्ताच आहे का नाही. त्रिकाला बाधित काय, त्रैकाला बाध्यत्वम सत्यत्वम. चित म्हणजे सिद्ध ज्ञान, आणि चित म्हणजे काय आहे, जे सिद्ध असणारं ज्ञान त्याला चित्त असं म्हणतात. सिद्ध असणारं ज्ञान म्हणजे अवेद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम. हे सिद्ध ज्ञान आहे की नाही, सिद्ध ज्ञान. आणि या दोषी निपटून भेदच नाही. आता तुम्ही सांगा बरं, सत आणि चित, बरोबर ना. सत आणि चित ह्या दोघांना निपटून भेदूचे नाही. त्या दोघांमध्ये काय भेद आहे सांगा बरं. सत आणि चित याच्यामध्ये भेद काय आहे. दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. एवम जे अभेद सुख तोचे आनंद देख. आणि ह्या सत आणि चित, जे सत आहे ते चित, आणि चित आहे तेच सत. सत चितला सोडून नाही आणि चित सतला सोडून नाही, हे तर निश्चित झालं. आणि एवम जे अभेद सुख, आणि ह्या दोघांमध्ये जो अभेद आहे, बरोबर ना, ह्या दोघांमध्ये जो अभेद आहे त्या अभेदाचं एक सुख आहे. दोघांमधला अभेद हा सुखरूप आहे. हा बरोबर ना. दोघांमध्ये असणारा अभेद हा सुखरूप आहे. खरंच आहे की नाही. कारण सच्चिदानंदामध्ये सत आणि चित वेगळं नाही, तसं सच्चितला सोडून आनंद वेगळं आहे का. आणि आनंदाला सोडून सच्चितला वेगळं करता येते का. का जे सत आहे तेच चित आहे, का जे चित आहे तेच आनंद आहे, का सच्चिद आनंद हे त्याचे धर्म आहेत, का हे त्याचं स्वरूप आहे. स्वरूप आहे, त्याचं स्वरूप आहे. म्हणजे स्वरूपात तीन आहेत का नाही, का स्वरूपातही तीन नाहीत. मग ती तीन का योजले, का तुमच्या भ्रमाच्या निवृत्तीसाठी योजले. तुमचा जो भ्रम आहे असत, जड आणि दुःख याच्या व्यावृत्तीसाठी लिहिले. ज्ञानोबा पुढं सांगतात काय, असताचे व्यावृत्ती का निवृत्ती. असताचे व्यावृत्ती सत मन आले श्रुती. आणि जराच्या समाप्ती चिद्रूप आईसे. दुःखाचेनी सर्वनाशे उरले, दुःखाचेनी सर्वनाशे उरले ते सुख असे ना. असे निगदिले निश्वासे प्रभूचे नि, अशा प्रकारची स्थिती. हे जर आपल्याला कळलं आहे की नाही याच्यामध्ये, मग जे एवम जे अभेद सुख तोचे आनंद देख. जे अभेद सुख आहे म्हणजे सत आणि चितच्या अभेदाचं. अभेदाचं म्हणजे सत चित यांचं स्वरूप असणारं, बरं ना. त्यांच्या अभेदाचं म्हणजे सत आणि चित हे ज्याचं स्वरूप आहे असा तोचे आनंद देख. त्यालाच काय म्हणतात, आनंद असं म्हणतात. एकची त्रिवाचक सौसुखे गमे. हे तीन दिसले तुम्हाला का, एक आला हाताला, एक आलं आहे की नाही. न शब्दामध्ये माऊलीनं लिहिलं की न मध्ये ही एक रेग, ही एक रेग, त्या दोघांना पुन्हा मिळवणारी एक रेग, आणि पुन्हा नचं उच्चारण करताना कान्यासारखे दिलेले रेग आहे की नाही. चार आहेत का नाही, किंवा तीन आहेत का नाही. तीन आहे माऊलीने दिलेले उदाहरण जर सापडलं तर बघा सांगा. तर त्याला तीन प्रकाराने ही खून बांधली की नाही. पण खून बांधली तर ते खून तीन प्रकारांनी खून बांधली, पण पदार्थ एक दिसला का नाही, कोणता, न रे बाणाचा. तिन्हींचा अर्थ काय झाला, एकच झाला की नाही. तसा सच्चिद आणि आनंद याच्यातून तुम्हाला तीन दिसले का एकच दिसलं. हा काय हा सांग. हां, प्रणव काय चिट. प्रणव जो आहे त्याच्यामध्ये आकार उकार आणि मकार तीन मात्रा आहे की नाही. मग तो मकार तीन भाग झाले का नाही त्याचे, का तीन भागाचा एक भाग झाला.
ओम म्हणताना अकार उकार मकार हे 3 आहेत, परंतु काय मात्राची या त्रिपुटी या त्या प्रणव म्हणजे ओंकार जो आहे तो 3 प्रकारचा केला आहे का काय, त्याच्या 3 विस्कळीत 3 वेगवेगळे प्रकार केलेत काय? हा, आणि नकार आता उदाहरण सांगितलं, तो जो नकार आहे तो 3 रेगाने काय भेदला आहे काय त्याच्या ठिकाणी नाही, असा परमात्मा अखंड आहे की नाही, याच्यामध्ये अभेद्य आहे, अभेद्य आहे आणि अभेद आहे, अभेद स्वरूप आहे असं. एवं जे अभेद सुख तोचे आनंद देख एकची त्रिवाचक स्वसुखे गमे. एकच 3 पद जरी त्याची वाचक असली सत्चित आणि आनंद तरी स्वसुखे गमे. आपल्या ठिकाणी काय फक्त आत्मसुखाचंच गमे नाम आत्मसुखाचंच आत्मसुखाचीच अनुभूती येते का दुसरी कशाची अनुभूती येते? सच्चित आनंद या 3 पदांच्या अभेद असल्यामुळं येणारी अनुभूती एकच आहे, ती कोणाची? स्वसुखाची नाम आपल्या निजसुखाची आत्मसुखाची अनुभूती येते. तुम्ही म्हणाल मग फक्त सुखाचीच अनुभूती सांगितलं, चित आणि सच्ची कुठं आली? हा, अरे सच्चित हे आनंद स्वरूप हेच आता सिद्ध करून सांगितलं ना तुम्हाला. एकच तर म्हणजे एक त्याला एक नाव दिलं आहे, हे सुख हे सत आणि चित्तचं उपलक्षण आहेच आहे ना, आहे की नाही? हां ते पण आहे. सत्ता तोची सत्ताची एक हा सत्ताची की सुख प्रकाश. सत्ता म्हणजे काय आहे? सुख आणि ज्ञान आहे. आणि प्रकाश म्हणजे काय आहे? सत्ता आणि उल्हास म्हणजे आनंद आहे. हां ज्याप्रमाणे अमृतामध्ये त्याची गोडी वेगळी करता येत नाही, त्याप्रमाणे सच्चिद आणि आनंद यांना एकमेकापासून भिन्न करता येत नाही. जो की नित्योदय प्रकाशू तोची सत्ता ज्ञान सहवासू प्रकृती आणि पुरुषू संज्ञा यायची. आता जर हे सगळं आपल्याला इथंच होऊन गेलं ह्या पहिल्याच प्रकरणामध्ये, एवढं जर लागलं तर पुढचं काय करावं लागणार नाही, पुढच्या फक्त पंक्ती लावायच्या, आहे की नाही? आणि तुम्हाला मग पंक्ती लावण्याची थोडा तरी वेळ जास्त जातोच ना, पण त्याच्यामध्ये आहे की नाही? तो त्यांनी दिला म्हणून त्यांनी पुन्हा दिलेला आहे ना जास्त वेळ, पुन्हा त्यांनी जास्त स्पष्टीकरण केलेलं आहे ना पुन्हा म्हणून आपण पुन्हा करायचं एवढं, आहे की नाही? ती भोगी नवी नवी रुची याने पडियंते सदा त्याची ते जे आपल्या आवडीची वस्तू असते त्याचा भोग दररोज घेतला तरी तो काय वाटतो? नित्य नूतन वाटतो. तसं आपल्या आत्मसुखाचं आस्वादन करावं, नाही का? म्हणून हाची उचित अनुवाद सिद्ध. हा सिद्ध वस्तूचा अनुवाद पुन्हा करणं हे उचितच आहे की असं माऊली सांगतात. याला नित्य नूतन म्हणा तुम्ही, आहे का नाही? कालच्या याला तुम्ही काय म्हणा? नित्य नूतन असं म्हणा. पण तो नित्यच आहे, नूतन कधीच नाही, सनातन आहे असं आहे का? पण त्या सनातन पदाचा वृत्ती जेव्हा आस्वादन करते म्हणून आम्ही नित्य नूतन म्हणतो. जरी इथं आस्वादक भावविवर्जित वस्तू तुम्हाला पुन्हा काय होईल? त्या ठिकाणी अनुभूतीला येईल. आस्वादक भाव नाही अनुभवला आणि झालं तर ते तुमचं खरं ज्ञानच नाही, ते खरा तुमचा आनंदच नाही, ती तुमची खरी सत्ताच नाही, आहे की नाही? त्याच्या अतीत जे आहे नित्य सनातन, त्याच्यामध्ये काही कोणत्याही प्रकारचा विशेष नाही, ते निर्विशेष आहे. आणि ते जे आहे ते नित्य नूतन नाही, ते सनातन आहे. जो का त्यो आहे तैसे दाविले नाही तरी हाची दाविला नाही तरी हाची याच्या ठाई, आणि ना दाविला तरीही हाची या. दाविला नाही बरोबर ना, तेव्हा हाची याच्या ठाई बरोबर वाटतं. पण खरी अडचण आहे मुमुक्षूला दाविला तरी हाची या हे वाटत नाही. धडधडीत जगत असताना देखील हा काय सत्ता की सुख प्रकाश हे वाटत नाही, आहे की नाही? हे वाटत नाही, ही खरी अडचण. याच्यामुळं तर आपल्याला थोडं आयुष्यभर परमार्थातलं भरपूर श्रम केले तरी अजून काहीतरी करायला पाहिजे, पण हे कधी होईल, आहे की नाही? हे कसं होत नाही असं वाटतं. कारण का होत नाही म्हणजे होतच नाही, हे स्वीकारायचं आहे फक्त. ज्या वेळेला तुम्हाला वाटतं का असता नाही तेव्हा ते असतच नाहीच आहे. ज्या पदार्थाची चिंता करताना दाविले, तर दाविले काय? निजरूपच दावलेलं आहे, दुसरं दावलेलंच नाही, ज्या दृश्य पदार्थच नाही, त्याच्यासारखं द्रष्टृत्व नाही, आहे की नाही? दृंगमात्रत्व या शब्दाचा विषय नाही.
आणि असं जे सर्व अनंत कोटी दृश्य दिसत असताना देखील ते तसंच आहे. म्हणून वेदांताने पुन्हा पुन्हा सांगितलं बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, आहे की नाही. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, असा निश्चय होत नाही का असलं तरी तेव्हा. ह्याचा अर्थ अजूनही निश्चय काय आहे, हे ज्ञान काय थोडंसं कच्चंच आहे की नाही. जर तुम्हाला वाटत असेल विक्षेपाभावातच ते खरं त्याचं स्फुरण आहे किंवा त्याची स्फुरद्रूपता जाणवते, आहे की नाही, आणि तुम्ही म्हणत असाल मिरच्याच्या बाजारात ठसका येतो, तर याचाच अर्थ तुम्हाला मिरच्याची ॲलर्जी अजून आहे की नाही. बरोबर का नाही. ते हमाल बिचारे दिवसभर काम करतात, जर दिवसभर ठसका आले तर जगतील का ते, आहे की नाही. ते सरावलेले आहे त्याच्यामध्ये. तर सरावलेलं असला तर त्याला काही वाटणार नाही काही झालं तरी, आहे की नाही. आहे की नाही. आहे की नाही. आहे की नाही. आहे की नाही.